पालेशा साहेब, त्याचप्रमाणे संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सन्मान्य सौ दुर्गाताई तांबे, रोटरी आयकेअर ट्रस्टचे एजी श्री गौरवजी भुजबळ साहेब, संगमनेर रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री ऋषिकेशजी मोंडे, सचिव श्री आनंदजी आशे व प्रकल्प प्रमुख श्री मोहित मंडलिक स्टेजवर विराजमान व्हायचं आहे। मान्यवरांचे आणि उपस्थित श्रोत्यांचं मी रोटरी क्लब संगमनेरच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत स्नेहाची, एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत भावनेची, एक ज्योत एकात्मतेची, या सर्वांनी मिळून अज्ञानाचा अंधकार दूर करूया व आपले जीवन समृद्ध करूया। आजच्या या कार्यक्रमाचे अतिथी दीप प्रज्वलन करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहे। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी धन्यवाद। सर्व सन्मान्य अतिथींना मी विनंती करतो की त्यांनी विराजमान व्हायचं आहे, करतो की त्यांनी सभा सुरू करण्याची विनंती करेन। सर्वांनी उठून राष्ट्रगीतासाठी उभं राहायचे। नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्च वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, धाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे, भारत माता की जय। धन्यवाद। आलेल्या सन्मान्य अतिथींचं या ठिकाणी सत्कारची पालेशा यांच्या ठिकाणी संगमनेर रोटरी क्लबतर्फे व संगमनेर वासियांतर्फे सत्कार करतील। आपल्या मातृतुल्य रोटरी क्लबवर मातृतुल्याची छाया ठेवणाऱ्या सौ दुर्गाताई तांबे यांना विनंती करतो की संगमनेर वासियांच्या तर्फे व संगमनेर रोटरी क्लबच्या वतीने आपण श्री मोहनजी पालेशा साहेब यांच्या ठिकाणी सत्कार करत, कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, उल्हास सोहळा ज्यांच्या आगमनाने स्वागत करूया मान्यवरांचे, स्वागत करूया मान्यवरांचे। यानंतर संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांचा सत्कार करतील संगमनेर रोटरी क्लबचे अध्यक्ष सन्मान्य श्री ऋषिकेशजी मोंडे। गुलाबाच्या या ठिकाणी वृक्ष देऊन ताईंच्या या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। यानंतर श्री गौरवजी भुजबळ यांचा या ठिकाणी सत्कार करतील संगमनेर रोटरी क्लबचे सचिव श्री आनंदजी आशे। मी आनंदजी आशे यांना विनंती करतो की त्यांनी एजी श्री गौरवजी भुजबळ साहेब यांच्या या ठिकाणी सत्कार करायचा आहे। धन्यवाद। स्वागत करतील श्री अध्यक्ष ऋषिकेशजी मोंडे। सन्माननीय व्यासपीठ व समोर उपस्थित असलेले संगमनेरकर, आज आपलं भाग्य आहे की पुणे येथील सुप्रसिद्ध वक्ते व रोटरी 3132 चे माजी प्रांतपाल रोटरीयन मोहनजी पालेशा यांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आपल्या संगमनेरला येऊन आपल्याला उपकृत केले आहे। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर येथून
नगर जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असलेले संगमनेर शहर आलेल्या मोहनबाईंचं मी रोटरी क्लब परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतो. आपल्या घरातील सदस्य असलेल्या संगमनेर प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांचे मी मनापासून स्वागत करतो. तसेच आमच्या क्लबवर विशेष प्रेम करणारे आमचे सहाय्यक प्रांतपाल व शिर्डी येथील भाग्यलक्ष्मी हॉटेलचे संचालक श्री गौरवजी भुजबळ हे सुद्धा इथे उपस्थित राहिले, त्यांचे मी सहर्ष स्वागत करतो. सर्वात महत्त्वाचे, आमच्या विनंतीला मान देऊन अतिशय प्रेमाने इथे उपस्थित असलेले आपल्या संगमनेर रसिकांचे मी सहर्ष स्वागत करतो. मी माझ्या पदग्रहण समारंभामध्ये मोहनबाईंचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं होतं. आज मला विशेष आनंद होत आहे की तो कार्यक्रम आज पूर्ण होत आहे, याचा मला स्वार्थ अभिमान आहे. असंच आपलं प्रेम आमच्या रोटरी परिवारावर, रोटरी सदस्यांवर असू द्यात, हीच प्रार्थना. धन्यवाद. प्रयोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख श्री मोहित मंडलिक यांच्याकडून. श्री मोहितजी मंडलिक. कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांचे प्रकल्प प्रमुख या नात्याने मी मोहित मंडलिक आपले सर्वांचे स्वागत करतो. जिंदगी ना मिले दोबारा या प्रकल्पावर काम करताना मला मनस्वी आनंद झाला आहे. रोटरी क्लब सामाजिक क्षेत्रात नेहमीच हिरिरीने भाग घेत आहे. समाजातील विविध घटकांसोबत घेऊन त्यांचा विकास कसा साधता येईल याकडे रोटरीचे कटाक्षाने लक्ष असते. सामाजिक कामासोबत मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या धावपळीच्या युगात अडचणींनी वेढलेले आयुष्य कसे समृद्ध करता येईल याकडे पाहणे गरजेचे झाले आहे. हे सर्व काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा ही एक सकारात्मक दृष्टिकोनातून मिळत असते. आपल्या व्यवसायात व कारकिर्दीत उंचीवर पोहोचणाऱ्या लोकांच्या विचारसरणीचा अभ्यास जर केला तर असं लक्षात येईल की त्यांनी सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सकारात्मक दृष्टिकोन बाळगला व नकारात्मक अनुभवांना शिकण्याची पायरी करून उंची गाठवण्याचा प्रयत्न केला. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून देणारे आजचे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरियन मोहनजी पालेशा यांचे जिंदगी ना मिले दोबारा हे व्याख्यान आयोजित केले आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी माझ्या रोटरी टीमने अथक परिश्रम घेतले. त्यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. संगमनेरमधील विद्यार्थी, तरुण वर्ग, भगिनी वर्ग आणि तमाम व्याख्यानप्रिय संगमनेरकरांना श्री मोहनजी यांचे विचार आणि त्यांनी दिलेली आनंदी जीवनाची गुरुकिल्ली ही मनापासून भावेल यात शंका नाही. आपल्या सर्वांना मोहनजींना ऐकायचे आहे आणि त्यामुळे आपला मी अधिक वेळ न घेता माझे प्रास्ताविक थोडक्यात संपवतो. धन्यवाद. यानंतर आदरणीय सौ दुर्गाताई तांबे यांना मी विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर 2 मिनिटे या ठिकाणी बोलायचं आहे. संगमनेरच्या वतीने ये जिंदगी ना मिली दोबारा हे आपले रोटरियन मान्य श्री मोहन पालेशा यांचं सुंदर असं व्याख्यान या ठिकाणी ठेवलेलं आहे. आपल्या का रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री ऋषिकेश मोंडे, त्याचप्रमाणे आजचे हे प्रोजेक्ट चेअरमन आपले मंडलिक मोहित मंडलिक, त्याचप्रमाणे आपले पाहुणे म्हणून आलेले गौरवजी भुजबळ, त्याचप्रमाणे सेक्रेटरी असणारे आनंद हसे, सर्व रोटरियन, त्याचप्रमाणे आपल्या संगमनेर शहरातील सर्व बंधू भगिनी, सर्व नागरिक, सर्वांचंच मी या ठिकाणी स्वागत करते. पाहुण्यांचंही या ठिकाणी स्वागत करते. खूप सुंदर असा कार्यक्रम रोटरी क्लब नेहमीच ठेवत असते. रोटरी क्लब हे वेगवेगळ्या विषयामध्ये शहरामध्ये, तालुक्यामध्ये काम करत असताना मला असं वाटतं की आनंदी राहणं ही सुद्धा एक खूप चांगली गोष्ट आपण आपल्या शहरातील नागरिकांसाठी आज आयोजित केलेली आहे. संपूर्ण जगामध्ये जर अभ्यास केला तर हॅपीनेस यामध्ये भारताचा 136वा नंबर लागतो असं मला वाटतं. संजयजी काकडे या ठिकाणी आहे. फिनलँड सर्वात प्रथम आहे जगामध्ये. फिनलँड
हे आनंदामध्ये खूप प्रथम आहे आणि आपण खूप मागे आहोत. आपण फार काळजी करतो, खूप काळजी करतो. सारखी आत्ताचा आनंदाचा क्षण घालवतो आणि पुढचीच काळजी करत असतो. अशी आपली ही सवय असते आणि म्हणून आलेला क्षण हा आनंदाचा कसा घालवावा. मला वाटतं आपल्या शहरातील जे नागरिक या ठिकाणी सर्व बंधू भगिनी आलेले आहेत, यांना निश्चितपणे आपलं जीवन हे अधिक आनंदी करावं असं वाटतं, म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्हा महिला भगिनींना आम्ही जर कधी जोरात हसलो तर फारसं घरच्या पुरुषांना फारसं आवडत नाही, कारण त्यांना वाटतं या का हसतात एवढ्या. मी खूप हसत असते. डॉक्टर तांबे मला म्हणतात हे हसणं आहे का काय, परंतु मला वाटतं की आलेला क्षण आनंदाचा घातला पाहिजे, काहीतरी विनोद करून खूप हसलं पाहिजे, जेणेकरून आपलं एक जीवन हे आनंदी जाण्यासाठी. माझी उंची 5 फुटाला पण कमी आहे. मी आज या व्याख्यानासाठी मी मोठे हिल्स घालून आलेली आहे, त्यामुळे मी संगमनेरकरांना आज खूप छान उंच दिसत असेल. आत्ताच मला म्हटले योगेश आणि ते की आज ताई मला फोटो काढायचा, ताई खूप छान दिसत आहेत. तेव्हा आता रोज पण आपण असं छान दिसलं पाहिजे, छान बोललं पाहिजे, हसून बोललं पाहिजे. कायमच दुःखी दुःखी, कायम कपाळावर आठ्या, दुसऱ्याचा आनंद सुद्धा आपल्याला सहन होत नाही. दुसरा आनंदी दिसलं तरी आपल्याला वाटतं हे काय एवढे आनंदी, आपल्याला तर कळत नाही. म्हणजे असं सुद्धा नाही पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदात आपला सुद्धा आनंद मानला पाहिजे असं मला वाटतं. आणि हा जो रोटरी क्लब ऑफ संगमनेरने आज कार्यक्रम घेतला, तर आपला संगमनेर तालुका आणि संगमनेर शहर सगळ्यामध्ये पहिलं आहे, सगळ्यामध्ये पहिलं. पण हॅपीनेसमध्ये थोडंसं मागं आहे. हॅपीनेसमध्ये थोडं मागं असल्यामुळं रोटरी क्लबने हा छान कार्यक्रम घेतला. आपण आता हॅपीनेसमध्ये सुद्धा आपलं आनंदी जीवन जगण्यासाठी सुद्धा आपण सर्वजण अधिकाधिक प्रयत्न करूया. घरच्या महिलांचा सुद्धा आनंदामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा, त्यांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांनी जी चांगली गोष्ट केली त्याचंही तुम्ही थोडंसं एक त्यांना आनंददायी अशी आनंददायी वाटेल असे शब्द तुम्ही वापरा. प्रत्येक वेळेस टोमणा मारलाच पाहिजे असं काही नसतं. थोडंसं आनंदाने बोला, त्याही आनंदी होतील आणि त्या आनंदी झाल्यानंतर फॅमिली आनंदी होईल. सर, आमच्याकडं हॅपी स्ट्रीट म्हणून आम्ही कार्यक्रम घेतो आणि रोटरी क्लब ऑफ संगमनेर बऱ्याच वर्षाचा तो कार्यक्रम घेत असतात. आणि त्यामधनं त्या अगदी लहानपणी आपण जे खेळतो सगळं ते त्या संपूर्ण रोडवर खेळायचं असतं. म्हणजे इतकं खेळतात सगळेजण वय विसरून जातात आणि खूप खेळतात. सर्व प्रकारचे खेळ तिथं ठेवलेले असतात. असं हॅपी स्ट्रीटसुद्धा या ठिकाणी दिलीप भाऊ मालपानींना आठवलं आणि त्यांनी मला सांगितलं आपण सर्वजण आनंदी होऊया, आनंदात राहूया आणि आजच्या या आपल्या व्याख्यानाचा आनंद आपण निश्चितपणे घेऊया. सर्वांना नवीन वर्षाचं मनपूर्वक शुभेच्छा आणि सर्वजण नवीन वर्षात आनंदी राहूया असे मी आपल्या सर्वांना आनंददायी सूचना करते. धन्यवाद. जीवनाचा मार्ग, सामान्याला जीवनाचा मार्ग, तुमच्यामुळे या शहराचा व्हावा स्वर्ग. तुम्ही दिला सामान्यांना आधार, तुमच्या कर्तृत्वाची यावी धार. राखीतो मान आम्ही आपला ताई, राखीतो मान आम्ही आपला. यानंतर संगमनेर रोटरी क्लबचे सचिव श्री आनंदजी आसे या ठिकाणी आभार व्यक्त करतील. प्रदर्शनाचा कार्यक्रम हा अखेरीस असतो, परंतु मोहनजी सारख्या वक्त्यांचं भाषण ऐकल्यानंतर अजून काही वेगळं ऐकू लागू नये म्हणून आम्ही आभार प्रदर्शन सुरुवातीलाच ठेवलेलं आहे. मी सर्वप्रथम संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांचे आभार मानतो. त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला कवी अनंत फंदीचं इतकं छान सभागृह या कार्यक्रमासाठी उपलब्ध झालं. तसेच CO राहुलजी वाघ साहेब यांचे सुद्धा मी आभार मानतो, ज्यांच्या आर्थिक सहकार्याशिवाय हा कार्यक्रम घेणं केवळ अशक्य होतं. असे आमचे माननीय देणगीदार संग्राम नागरी सहकारी पतसंस्था, चंदन मसाल्याचे संचालक माननीय चंदन शेठजी घुले, काजळे ज्वेलर्सचे माननीय संजयजी काजळे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड घुलेवाडी, स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या माननीय संजोतजी वैद्य मॅडम, श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, एक्सपर्ट डेंटल क्लिनिकचे डॉक्टर सागरजी गोपाळे, सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्था, कोथमिरे मसाल्याचे माननीय सुभाषजी व विवेकजी कोथमिरे,
ऑर्नेट डेकोरचे माननीय विजयजी व सौ आरती ताजने, अमित पवार व कुटुंबीय, आमचे सन्माननीय सदस्य, तसेच कधी आम्ही हाक दिली तर नेहमी मदतीला धावणारे आमचे रवींद्रजी पवार, रोटरियन नरेंद्रजी चांडक, पवनकुमार वर्मा, ऋषिकेशजी मोंडे, मयूरजी मेहता, मोहितजी मंडलिक, डॉक्टर किशोरजी पोखरकर, कडलग इन्व्हेस्टमेंटचे माननीय सुनीलजी कडलग, राजेंद्र होंडाचे संचालक माननीय ओंकारजी सोमानी, साई आशीर्वाद इंडस्ट्रीजचे माननीय संदीपजी फटांगरे, गडाख मशिनरीजचे किरणजी गडाख, तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे रोटरियन मोहितजी मंडलिक व त्यांचे सर्व सहकारी यांनी गेल्या काही 2 आठवड्यापासून फार कष्ट घेतले, त्यांचे मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमाची ज्यांच्यामुळे शोभा वाढली असे सर्व संगमनेरकर श्रोते यांचेही मी शतशः आभार मानतो. मित्रांनो, गेल्याच आठवड्यात आमच्या रोटरी परिवारासाठी एक दुःखद क्षण आला. आमचे सदस्य अमितजी पवार यांचे बंधू सुमित पवार यांचं रविवारी 11 डिसेंबर रोजी दुःखद निधन झालं. आपण सर्वजण काही क्षण उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूयात. ओम शांती शांती शांती. शब्दांनी कोडं पाडावं एवढी थोर माणसं असतात आणि केवळ भाग्य असतं जेव्हा ते आपल्या वाट्याला येतात. अशाच सन्मान्य मान्यवरांचा परिचय करून देतील रोटरियन श्री अजितजी काकडे. नमस्कार. खरं तर अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलं आहे असं ऋषिकेश मोंडे यांनी सुरुवातीला सांगितलं. त्यांचा जो परिचय तो वाचत बसलं तर फार वेळ जाईल. मला वाटतं त्यांना आपण ऐकू त्यावेळेसच त्यांचा खरा परिचय होईल. तत्पूर्वी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की इथं स्टेजवर बसलेले पण न बोललेले आमचे असिस्टंट गव्हर्नर गौरवजी भुजबळ हे आमच्या मागच्या एका कार्यक्रमाला आले होते अपंग शिबिरासाठी. त्यांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतो. त्यांच्या हस्ते आम्ही कॅलिपर्स वगैरे वाटले आणि त्यांना एक आवाहन केलं की तो साईडला तुम्हाला जो बोर्ड दिसतो सगळ्या प्रेक्षकांना, तिरळे पानावर मोफत शिबिर आपण घेत आहोत. 6, 7 आणि 8 जानेवारी रोजी पुण्याचे डॉक्टर मधुसूदन झवर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातली एक टीम येते आणि ती संजय राठींनी मागची सांगितल्याप्रमाणे तिरळेपणावर मोफत शस्त्रक्रिया करते. त्याच्यासाठी साधारण रोटीला 5 लाखापर्यंतचा खर्च येत असतो. हे जेव्हा गौरवजींना समजलं तेव्हा तिने लगेच त्या मिनिटाला उठून 51,000 रुपयाची देणगी त्याच वेळेला त्यांनी दिली. त्याबद्दल मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. आणि त्याच कार्यक्रमाला आपले जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरेसुद्धा आले होते. त्यांनी 51,000 रुपयाची देणगी दिली म्हणून त्यांनीसुद्धा 25,000ची देणगी दिली. तर रामहरी कातोरेंचे सुद्धा मनापासून आभार. आपणा सर्वांनासुद्धा विनंती आहे की हा कार्यक्रम जानेवारीमध्ये होत आहे. अतिशय गरजू मुलींना ज्यांचे लग्न ठरत नाही ह्या तिरळेपणामुळे त्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम घेत असतो. ज्यांना ज्यांना कुणाला शक्य होईल त्यांनी त्याच्यासाठी देणगी द्यावी. आशा किरण म्हणून ती देणगी आहे, ती 5,000 रुपयाची देणगी आपण घेतो. आणि त्याच्यापेक्षा कमी कुणाला 100 रुपये 200 रुपये 500 जी यायची असेल ती जर द्यायची असेल तर खाली एक काउंटर लावलेला आहे, तिथं तुम्हाला पावती मिळेल किंवा इथे बॉक्स पण ठेवलेला आहे एक. त्या बॉक्समध्ये तुम्हाला वाटेल ती टाकायची इच्छा असेल तर. असं नाही की तुम्हाला कार्यक्रमाला बोलवून पैसे मागतो असं नाही. कार्यक्रमासाठी तुमची इच्छा झाली मनापासून त्या मुलींसाठी, मुलींचं काहीतरी कल्याण व्हावं, आपल्या हातून त्यांची काहीतरी सेवा व्हावी असं तुम्हाला वाटलं तर आपण ती देणगी ही इथल्या बॉक्समध्ये टाकावी किंवा खाली पावती घेऊन त्याची घ्यावी. माझ्याकडे जे महत्त्वाचं काम दिलं ते मी सुरू करतो. मोहनजी हिराचंद पालेशा 1958 साली जन्म झालेले हे व्यक्तिमत्व 9 जानेवारी म्हणजे पुढच्याच महिन्यात त्यांचा वाढदिवस येत आहे. 64 वर्षाचे आमचे रोटरीचे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर. आमचा रोटरी जिल्हा 31 जो पुणे आणि पनवेलचा आहे त्या रायगड त्याचे हे प्रांतपाल 2011-12 या वर्षामध्ये होते. रोटरी त्यांनी जॉईन केली 1988 साली आणि माझा परिचय त्यांचा 2011 पासून आहे. अतिशय मनापासून तळपणीने बोलणारा माणूस, अतिशय ज्याचं 5 भाषांवर अतिशय प्रभुत्व आहे. इंग्रजी, मराठी, उर्दू,
गुजराती या भाषांवर हिंदी या भाषांवर प्रभुत्व आहे ते आपल्याला दिसेलच. अशा या पद्धतीने काम करणारे आणि त्यांचे व्याख्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतातल्या बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये होतात. त्याच्यासाठी त्यांचे 7 वेगवेगळे विषयसुद्धा आहेत, ते का मी तर सांगत बसत नाही. आणि बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांनी जो त्यांचे विषय दिले त्यातला शेवटचा विषय हा आहे, जिंदगी ना मिलेगी दोबारा. त्याच्या आधीचे विषय कसे असतील याचा तुम्ही विचार करा. जर हा शेवटचा विषय त्यांनी ठेवलेला आहे 7वा, पहिल्यापासून जे विषय अशा वेगवेगळ्या विषयावर ते व्याख्यान देत असतात आणि रोटरीची सेवा ते करत असतात. संपूर्ण भारतभरामधून त्यांना व्याख्यानासाठी मागणी येत असते. 2 वर्षापूर्वीच त्यांना अलाहाबादला TEDx हा कार्यक्रम बऱ्याच जणांना माहिती असेल, तिथे फक्त 15 ते 17 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं असतं. तर त्यामध्ये त्यांना बोलावलं गेलं होतं 2018मध्ये, मला वाटतं 18 की 19मध्ये, 17मध्ये TEDxला त्यांनी त्यांचं भाषण दिलं होतं. ते अतिशय गाजलं होतं संपूर्ण भारतामध्ये. तर असे हे आमचे मित्र, आमच्या सर्वांचे पारिवारिक सदस्य मोहनजी पालेशा यांना मी आपल्यासमोर सादर करत आहेत. मोहनजी, माईक आता तुमच्याकडे आहेत आणि 8:30 वाजता फुटबॉलची फायनल होणार आहे, तोपर्यंत तुम्ही खेळू शकतात. 7 ते 8:30 तुमच्याकडे वेळ आहे. रोटरियन मोहनजी पालेशा यांचे या ठिकाणी व्याख्यान संपन्न होत आहे. त्यांच्या वतीने जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे. नाही, ठीक आहे. येतोय आवाज माझा? एम आय ऑडिबल देअर? थँक्यू. रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे सर्व सदस्य यांनी भरपूर प्रेम दिले मला या मागील 7-8 वर्षामध्ये. सुरुवात झाली जेव्हा डॉक्टर विनायक नागरेचा पदग्रहण समारंभ होता आणि त्यानंतर 2017 सालीच मला आठवतंय की हाच कार्यक्रम जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सुनील कडलक जेव्हा अध्यक्ष होते आणि आमचे अजितदादा हे त्यावेळेस पुढाकार घेऊन तो कार्यक्रम घेतला होता. तर रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे अध्यक्ष ऋषिकेश मुंडे, सेक्रेटरी आनंद हसे, प्रकल्प प्रमुख मोहित आणि समन्वयक जे आहेत प्रकल्पाचे अजित, विश्वनाथ, महेश, सौरभ, अमोल, अमित आणि ह्या क्लबचे सर्व सिनियर रोटेरियन्स आणि नवीन रोटेरियन्स ज्यांनी रोटरीमध्ये सहभाग घेतलाय. आत्ता आमचे एक ज्येष्ठ रोटेरियन दिलीप मालपाणी आत्ता आहेत माझ्यासमोर इथे. आणि एक मुख्य प्रकल्प जो संगमनेर शहरवासियांना सर्वांना माहीत आहे तो मागील 1989-90 पासून जे आय बँक, आय हॉस्पिटल जे चालू आहे या क्लबतर्फे, तर माझ्या माहितीप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रामध्ये एवढं मोठं योगदान देणं 38 वर्ष 39 वर्ष नाही 38-39 वर्ष झाली क्लबला. आपल्या रोटरी आय हॉस्पिटलला 35 इयर्स. 35 years continuously for a particular medical facility given to the people of Sangamner. It's amazing. वैद्यकीय क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत देणं हे शक्य नाही आहे, कारण की वैद्यकीय क्षेत्रामध्ये कॉम्प्लिकेशन येण्याची शक्यता असते. परंतु ह्या सगळे जे बंधू आहेत आपले संगमनेर क्लबचे, त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे. इतरही अनेक मोठे कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत ह्या मागील 30-40 वर्षामध्ये. त्यात आपल्या ह्या पॅन्डेमिकमध्ये सुद्धा भरपूर कार्य केलं की ज्या विधवा आपल्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी स्विंग मशीन्स देणं आहेत किंवा आट्याची चक्की देणं आहे. दिव्यांग मुलांसाठी प्रोस्टेट हँड्स देणं, या सगळ्या गोष्टी केल्या. नंतर आता हा स्क्वीन सर्जरीचा ऑपरेशन जे आहे 200 मुलांना ऑलरेडी त्याचा फायदा झालेला आहे आणि 100 मुलांसाठी आता जानेवारीमध्ये कार्यक्रम करत आहेत. डिस्ट्रीब्युशन ऑफ लर्निंग टॅबलेट्स, डिजिटल स्कूल्स करणे वगैरे असे अनेक लोकल फेल्ड कम्युनिटी नीड हे कार्यक्रम जे आहेत ह्या क्लबनी फार मोठ्या प्रमाणात केलेले आहेत. मला अतिशय कौतुक आहे तुमचं. आणि मी सर्व उपस्थितांना एकदा विनंती करतो की रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे सर्व सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियासाठी एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण कौतुक करूया.
व्याख्यान म्हटल्यानंतर मला हा नेहमी मी विषय सांगतो श्रोत्यांना की तुमच्या माझ्या मनातली गोष्टच बोलत असतो. मी नवीन काही बोलत नाहीये. एवढा काही मोठा व्यासंग नाहीये माझा की मी काही नवीन गोष्ट काही नवीन शिकवण देण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त एकच गोष्ट आहे की तुमच्या माझ्या मनात माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबेजी तुमचं स्वागत आहे. आज तुम्ही म्हणालात की 15 वर्ष सलग तुम्ही होता नगराध्यक्ष म्हणून. त्यांची माझी मागे भेट झाली आहे. जेव्हा त्यांनी काही तो हसण्याचा किस्सा सांगितला तेव्हा मला पटकन काही 2 ओळी आठवल्या, पावसाळ्याच्या दिवसातील आहेत, की नसती उत्तरं द्यावी लागतात. नसती उत्तरं द्यावी लागतात वेड्यासारखं वागल्यावर, पण वेड्यासारखं वागायलाच होतं पाऊस पडू लागल्यावर. तर हे पाऊस पडू लागल्यावर जेव्हा मी म्हणायचो तेव्हा आमच्या रोटरीयन्सना नेहमी मी सांगायचो, हे रोटरीमय जीवन असं काही जगू लागतात ना की घरचे जे बेस्ट हाफ आहेत, संजोत आपण बेटर हाफ म्हणत नाही, आता बेस्ट हाफ म्हणतो आपल्या सौंसाठी. बेस्ट हाफ शब्द वापरणं आवश्यक आहे. तेव्हा ते जेव्हा विचारतात की सारखं रोटरीची मीटिंग आहे, क्लबची मीटिंग आहे, बोर्डाची मीटिंग आहे, प्रकल्पाची मीटिंग आहे असं म्हणून जेव्हा तुम्ही रोटरीमध्ये जात असतात तेव्हा मी रोटरीसाठी सांगतो की नसती उत्तरं द्यावी लागतात वेड्यासारखं वागल्यावर, पण वेड्यासारखं वागायलाच होतं रोटरीमय जीवन जगू लागल्यावर. तर हे रोटरीमय जीवन जे आहे ते आपले मित्र सगळे जगत आहेत इथे आणि त्यांच्यासाठी हे कौतुकाची थाप आहे. एक मला छान दुर्गाताई तुम्ही बोलत असताना आनंद विषय जेव्हा तुम्ही सांगत होता तेव्हा परत 2 ओळी आठवल्या अशा की ऐसा कुछ कर दो कि खुशियां खुद रास्ता पूछे. ऐसा कुछ कर दो कि खुशियां खुद रास्ता पूछे. वैसे भी हमने गम को अपने घर का पता कहा दिया है, एड्रेस नॉट फाउंड. म्हणजे पोस्टमन येतो ना चुकीच्या पत्त्यावर पाकिट घेऊन, जेव्हा आपण काय सांगतो रिटर्न बॅक टू सेंडर, तशा प्रकारचं आहे. कोणी आपणास दुःखी करण्याचा प्रयत्न केला तर थोडं आपल्या घरात सुद्धा सांडलेलं थोडंफार दुःख असतं ते सुद्धा त्या पाकिटामध्ये टाकून रिटर्न बॅक टू द सेंडर. मी काही दुःखी होणार नाही, कारण की आम्ही नवरा बायको सकाळीच आज एक दुसऱ्याशी वचनबद्ध झालेलो आहोत की काही हो आपण आज आनंदीच राहणार, दुःखी होणार नाही. आणि एकदा मनाशी हा निश्चय केला की कोणाचीही ताकद आपणास दुःखी करू शकत नाही. शेवटी जीवन जे आहे हे शेवटी आपण जे काही प्रयत्न करतो, जे काही कार्य सकाळ ते संध्याकाळ आपण करतो आनंद मिळवण्यासाठीच करतो. आपण स्वतः आनंदी राहू इच्छितो आणि आपल्या कुटुंबियांना आनंदी करण्यासाठी हे सगळा प्रयत्न करत असतो. पण हा सगळा प्रयत्न करत असताना कुठेतरी काहीतरी चुकतंय हे लक्षात येतं. मी माझ्या ह्या एकूण प्रेझेंटेशनची सुरुवात जी आहे ती लहानपणापासूनच करतो आणि मुख्य म्हणजे आपल्या जन्मापासूनच करतो. ये सोचिए कि जब हम मां के गर्भ में थे, हम चारों ओर से मलमूत्र से घिरे हुए थे. मां के गर्भ में जब हम 9 महीने रहते हैं तब चारों ओर से मलमूत्र से घिरे हुए रहते हैं. उसी मलमूत्र में हमारा जीव जो है उसका विकास होता है, निर्मिति होती है. और हमारा जब मां के गर्भ में जब हम होते हैं तो अनेक प्रकार की कुरूपताएं से हम घिरे हुए रहते हैं. हमारे शरीर में 32 प्रकार की कुरूपताएं गिनाई गई है, जैसे केश, रोम, नख, दांत, अस्थि, अस्थिमज्जा, यकृत, फुसफुस, चर्बी, रक्त, पसीना, ऐसी अनेक प्रकार की 32 कुरूपताएं हमारे शरीर में है. हमारा शरीर मूल स्वभाव से जो है पूरा गंदगी से भरा हुआ है. और ये मूल स्वभाव से जो हमारा गंदगी भरा शरीर जो है इससे बदबू ना आए बाहर, इसलिए इसे रोज सुबह को साफ करना, धोना, रगड़ना, इत्र लगाना, नए नए कपड़े पहनना, नए नए जवाहरात पहनना, ये सब हम करते हैं क्योंकि हमारा जो गंदगी से भरा हुआ शरीर जो है उससे बदबू बाहर नहीं आए. ये चीज हमने ध्यान में रखनी चाहिए. लेकिन शरीर के अंदर जो हमारी चेतना है, चेतना मूल स्वभाव से सुंदर है. हमारी जो आत्मा है मूल स्वभाव से सुंदर है. मेरा ये सवाल उठता है कि हमारे शरीर के जितने भी चोचले हैं वो पूरे करने में सब लोग लगे हुए हैं आजकल. भौतिक सुखवस्तू गोळा करण्याच्या नादामध्ये आनंद कोणत्या दिशेला आहे ह्याची नीट खात्री करून घ्यायला तयार नाहीये आपण. आनंदाच्या विरुद्ध दिशामध्ये आपण सगळा प्रवास करतोय, कारण की भौतिक सुखवस्तू मधूनच आनंद मिळतो असा भ्रम, मोठ्या प्रमाणात भ्रम सगळ्यांना झालेला आहे. धनसंपदा ही लागते,
पण आपल्याला आवश्यक किती आहे आणि अपेक्षा आपण कितीची करतो ह्यामध्ये एक मोठा फरक पडू लागलेला आहे. तर ही जी गोष्ट आहे की आपण आनंदी व्हायचं आहे आपल्याला, पण आनंदी होण्यासाठी थोडा संयमित एक स्वभाव आणि संयमित वागणूक ही आपली आवश्यक असणार है. तो मैं ये कह रहा था कि जब माँ के गर्भ में होते हैं चारों ओर से मलमूत्र से घिरे हुए होते हैं, और जब हमारा जन्म होता है हम ये बात समझ के चले कि वो जो एक हमारा बचपन जो होता है, बचपन हमारे जीवन का सबसे अच्छा एक काल होता है कि जब हम बहुत ही सुखी होते हैं. जैसे मैडम ने कहा, बच्चे जो है बच्चे वर्तमान में जीते हैं, भूत में घटी हुई घटनाएं और भविष्य की आकांक्षाएं इसमें बच्चे जाते नहीं हैं. बच्चे उसमें वर्तमान में जीते हैं. बच्चों को आसक्ति होती नहीं है, बच्चों को संग्रह करने का शौक नहीं होता है. बच्चे वर्तमान में ही जीते हैं और बच्चों के दिल की अमीरी भी बहुत बड़ी होती है. लेकिन जैसे जैसे हमारी व्यवहारिक उम्र बढ़ते जाती है, ये बच्चों की लहान मुलांची ज्या तरल आणि संवेदना त्यांच्या उत्कट असतात, ह्या लहान मुलांच्या तरल आणि उत्कट संवेदना ज्या आहे, आपलं व्यवहारिक वय वाढत गेल्यानंतर आपल्या ह्या संवेदना बोथड होऊ लागतात. इथे जे काही लहान मुलं उपस्थित आहेत त्यांच्यासाठी 2 ओळी सांगू इच्छितो की कागज की कश्ती थी पानी का किनारा था, कागज की कश्ती थी पानी का किनारा था, खेलने की मस्ती थी दिल या आवारा था, कहाँ आ गई समझदारी की झंझट में वो नादान बचपन ही कितना प्यारा था. नादान बचपन कितना प्यारा था. आगे चलकर शायर ऐसा कहता है कि बचपन की अमीरी न जाने कहाँ चली गई, बचपन की अमीरी न जाने कहाँ चली गई, वरना बरसात के दिनों में भी हमारे जहाज चला करते थे. थी कागज की कश्ती ही वापस. आगे चलकर और शायर जी कहते हैं कि जिंदगी की उलझनों ने हमारी शरारतें कम कर दी, जिंदगी की उलझनों ने हमारी शरारतें कम कर दी, और घर वाले खाम का समझ बैठे कि हम बड़े समझदार हो गए. अभी भाइयों और बहनों, ये जिंदगी की जो उलझने हैं इसके प्रोड्यूसर डायरेक्टर हम हैं. मैंने जैसे पहले कहा, आवश्यकता कितनी है और अपेक्षा हम कितनी रखते हैं, ख्वाहिश कितनी चीजों की रखते हैं, इसमें बहुत बड़ा बेबनाव हो गया है. जब हमारे शरीर से चेतना का पक्षी जब उड़ जाता है, तब हमारे शरीर की कीमत क्या होती है? कुछ नहीं. मोहन पालेशा रहता नहीं है, वो एक बॉडी बन जाती है. और जब बॉडी घर पर आती है और किसी वजह से ज्यादा देर तक घर पर बॉडी रुक गई, तो घर वाले भी कहना शुरू कर देते हैं कि जल्दी से लेकर जाओ, मरघट पर जाकर जला आओ, नहीं तो बदबू आनी शुरू हो जाएगी. यह हमारे शरीर की स्थिति है. हम कभी पोस्टमार्टम होता हुआ देखे अभी, तो हम उधर खड़े नहीं रह सकते. किसी का कटा हुआ पेट देखे तो हम खड़े नहीं रह सकते. तो हमारे शरीर से हमारा तादात्म्य जो है वो जब तक नहीं छूटेगा तब तक हम ध्यान की तरफ नहीं आकर्षित हो सकते. और ध्यान की तरफ आकर्षित होना ही हमारे सुख के लिए बहुत जरूरी है. एक बार ध्यान की तरफ आकर्षित हो गए हम और शरीर से हमारा तादात्म्य टूट गया, तो उसके बाद खुशी ही खुशी है, क्योंकि चेतना तो मूल स्वभाव से सुंदर है और सौंदर्य ऐसा जोरों से हमारे पर सौंदर्य का वर्षाव होना शुरू हो जाएगा. ये डिफिकल्ट टास्क है, लेकिन ये डिफिकल्ट टास्क की कहीं ना कहीं तो शुरुआत तो करनी होगी ना. मेरा हमेशा ये कहना है कि बच्चों की तरफ जीवन जीने की कोशिश अगर हम करें तो उसके जैसी कोई बात नहीं हो सकती. लेकिन ये बात नहीं कर सक रहे हम, ये बात हम नहीं कर सक रहे क्योंकि आजादी के पहले से स्वातंत्र्यपूर्व काळापासून आता 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून सुद्धा, तरी सुद्धा सामाजिक विषमता जी आहे आपल्याकडं, ही सामाजिक विषमता कमी झाली नाहीये. सामाजिक विषमता तशाच प्रकारची आजही आहे. गरीब आहेत आणि श्रीमंती लोकांची वाढत चाललेली आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय असो त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते त्यांना ह्या विषमतेमुळे असुरक्षिततेकडे घेऊन चाललेले आहेत. सामाजिक विषमतेमुळे सामाजिक असुरक्षितता निर्माण झाली आहे मोठ्या प्रमाणावर, आणि त्यातून संचय करण्याची वृत्ती वाढत चालली आहे. आणि संचय करण्याची वृत्ती वाढत जात असताना संवेदना ज्या आहेत त्या कमी होऊ लागलेल्या आहेत, बोथड होऊ लागलेल्या आहेत.
संवेदना इतक्या बोथट होऊ लागलेल्या आहेत की पूर्वी एक दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होणारे आपण आज शेजारच्या घरामध्ये काही सुखदुःखाची घटना गोष्ट घडली तरी आपल्याला त्या गोष्टीचा काही फरक पडत नाही. एवढं कशाला, आपले आई बाबा जे आहेत त्यांची देखरेख करणं आणि त्यांच्याविषयी आपलं कर्तृत्व जे आहे हे कोणी वेगळं सांगायचं कारण नाहीये, पण हे सुद्धा आज सांगावं लागतंय. पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये जेव्हा पहिल्यांदा वृद्धाश्रम आले तेव्हा लोकांनी असा प्रश्न विचारला की ह्या सामाजिक चौकटीमध्ये वृद्धाश्रमाची आवश्यकता काय आहे. चर्चा संपली, वृद्धाश्रम आले, वृद्धाश्रम स्थिरावले, फक्त स्थिरावले नाही तर आता पंचतारांकित वृद्धाश्रम झालेत. मुलगा म्हणतो मी US जाणार आहे, मुलगी म्हणते मी ऑस्ट्रेलिया जाणार आहे. आई बाबा तुमच्यासाठी परांजपेच्या अतश्रीमध्ये फ्लॅट बुक केलाय. अरे काय अर्थ आहे का. आम्ही वृद्धाश्रमामध्ये जेव्हा भेट देतो तेव्हा जे आजी आजोबा तिथे असतात त्यांची एक साधी मागणी असते, अतिशय साधी मागणी असते की बाळांनो तुम्ही थोडा वेळ आठवड्यातनं एकदा येऊ जा आमच्या इथे, आमच्याशी फक्त गप्पा मारून जा. एवढी साधी अपेक्षा असते. पण नाही, संवेदना इतक्या बोथट होऊ लागलेल्या आहेत. संवेदना इतक्या बोथट होऊ लागल्यामुळे भीती वाटते, एका गोष्टीची भीती वाटते. तुम्ही जर बघितलं सध्या तर नवीन नवीन प्रकारची गुन्हेगारी रोज नवीन घडू पाहत आहे. वर्तमानपत्र सकाळी आपण उघडलं तर आपल्या लक्षात येतं की रोज गुन्हेगार मंडळी जे आहेत नवीन प्रकारच्या गुन्हेगारीमध्ये गुंतलेले आहेत. आणि हे कशामुळे होतं, कारण की आपण सर्व एकत्रित नाही आहोत. मी मायसेल्फ, मी, माझं कुटुंब, माझं घर, माझी मुलं, माझी बंगला, माझी गाडी, फक्त माझं फक्त माझं जे चालू आहे ह्याचा कुठेतरी शेवट येणार आहे. आणि शेवट येऊन परत यू टर्न मारून मागच्या बाजूला जावं लागणार आहे. ही गोष्ट नक्की आहे. ज्या वृद्धाश्रमामध्ये आई ज्या आहेत त्यांच्या भावना काय असू शकतात ह्याचा थोडा विचार करूया आपण. मला कविवर्यांचं नाव माहीत नाही, पण त्यांनी जे ही एक काव्य लिहिलं आहे आईची साथ म्हणून, अतिशय बोलकी हे काव्य आहे. आणि मी ते तुमच्यासमोर सादर करतो की वृद्धाश्रमामध्ये असणाऱ्या आईंच्या भावना काय आहेत म्हणून. की महिने मागून महिने गेले शेवटी वर्ष सोडून जाते. महिने मागून महिने गेले शेवटी वर्ष सोडून जाते. वृद्धाश्रमाच्या पायरीवर वाट तुझी पाहते. भिजून जातो पदर आणि मन रिते राहते. कधी कधी मात्र तुझी मनी ऑर्डर येते. पैसे नकोत यावेळी तूच येऊन जा बाळा, मला तुझ्या घरी घेऊन जा. तुझा बा होता तोवर काळ बरा गेला. तुझी आठवण काढत उघड्या डोळ्यांनी गेला. लेख माझा मोठा साहेब ह्याचं लई कौतुक त्याला. माझ्याही हृदयात फोटो तुझा झोपावून जा, पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. दुष्काळच्या साली जन्म तुझा झाला. तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला. एक कपडा वर्षाकाठी पुरून घातला. साल घातली बापानं पण तुला शाळेमध्ये घातला. हवं तर तू हे सगळं विसरून जा, पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. धुणं भांडी करीन मी, केर कचरा काढीन मी, आळूवळ्या पुरणपोळ्या तुझ्यासाठी रांधीन मी. नातवंडाचं दुखलं खोपलं सगळं बघीन मी. घाबरू नकोस, त्यांची आजी असं नाही सांगणार मी. घरातली कामवाली म्हणून घेऊन जा, पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. थकले डोळे बाळा प्राणकंठी आले. तुझ्या विना जगणे आता मुश्किल झाले. विसरू कशी तुला मी, तुझ्यामुळं आई झाले. पोर माझं कुलभूषण, पोरकी मी का झाले. आता माझ्या थडग्यावर येऊन मला आई म्हणून जा, आणि जमलंच तर हा वृद्धाश्रम पाडून जा, पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. संवेदना ही किती महत्वाची आहे. नेहमी माझा हा आग्रह राहिलेला आहे नेहमी की लहान मुलांसारखी वागणूक आपण आपलं व्यावहारिक वय वाढल्यानंतर सुद्धा करायला पाहिजे. लहान मुलांसारखीच वागणूक जोपासायला पाहिजे. वर्ष आपलं आयुष्य वाढत गेलंय, सगळं ठीक आहे, परंतु वागणूक जी आहे ही आपली संवेदनशीलच असली पाहिजे. कोणाचं दुःख बघून, कोणी अडचणीत आहे हे बघून पटकन आपले डोळे पाणावतात की नाही हे बघणं फार आवश्यक आहे. आणि तीच खरी जीवनाच्या यशाची किंवा आनंदाची गुरुकिल्ली आपण म्हणूया तीच आहे. आता बघा,
40 वर्षापूर्वी 30-40 वर्षापूर्वी जी काही सामाजिक आपली चौकट होती ती चौकट आणि आजची जी सामाजिक रचना आहे ह्यातला फरक बघा. हरिवंशराय बच्चनजीची फार एक सुंदर कविता आहे. हे पूर्वीचा काळ कसा होता आणि आजचा काळ कसा आहे ह्यातील फरक तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ती कविता सादर करतो इथे. हरिवंशराय बच्चनजीची सुंदर काव्य आहे कि मकान चाहे कच्चे थे, मकान चाहे कच्चे थे लेकिन रिश्ते सारे सच्चे थे. 30-40 वर्षापूर्वी काका, मकान चाहे कच्चे थे लेकिन रिश्ते सारे सच्चे थे. चारपाई पर बैठे थे, पास पास रहते थे. सोफा और डबल बेड आ गए, सोफा और डबल बेड आ गए, दूरियां हमारी बढ़ा गए. छतों पर अब न सोते हैं, बात बतंगड़ अब न होते हैं. आंगन में वृक्ष थे, सांझे सुख दुख थे. दरवाजा भी खुला रहता था, मुसाफिर भी आते जाते रहता था. एक साइकिली बस पास था, एक साइकिली बस पास था, फिर भी मेल जोल था. रिश्ते निभाते थे, रूठते मनाते थे. पैसा चाहे कम था, पैसा चाहे कम था, लेकिन माथे पर न गम था. अब लगता है कुछ कमा लिया है, अब लगता है कुछ कमा लिया है, लेकिन बहुत कुछ गवा भी दिया है. जिंदगी की इस भागदौड़ में क्यों वक्त के साथ रंगत खो जाती है, हंसती खेलती जिंदगी भी आम हो जाती है. एक सवेरा था, एक सवेरा था जब हंसकर उठते थे हम, एक सवेरा था जब हंसकर उठते थे हम, और आज कई बार बिना मुस्कुराए शाम हो जाती है. मकान चाहे कच्चे थे लेकिन रिश्ते सारे सच्चे थे. टाळ्या अशा वाजतायत जणू काही फुटबॉलची मॅच आत्ताच सुरू झालेली आहे. एकदा टाळ्या ऐकू द्या इथपर्यंत. हा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या काही कार्यामध्ये आपण मग्न आहोत आनंद मिळवण्यासाठीच आहोत. आणि संध्याकाळी घरी येताना जर आपण आनंदी नसू तर घरच्यांना कुठून आनंद देऊ शकणार आहे आपण. त्यामुळे दिवसभरात ज्या काही घडलेल्या गोष्टी आहेत त्या रात्री झोपताना सगळ्या आउट झाल्या पाहिजेत, एक्झिट झाल्या पाहिजेत, आणि नवीन दिवस आणि नवीन सुरुवात अशी व्हायला पाहिजे. तसं का घडत नाही, तसं का घडत नाही? कारण ख्वाहिशों से बड़ा बड़ा है गरिस कदर, ख्वाहिशों से बड़ा बड़ा है गरिस कदर. रिश्ते जरा सी जगह के लिए तरसते हैं, मैं फकीरों से भी सौदा कर लेता हूं अक्सर, जो 1 रुपये में लाख दुआ देता है. फकीरों से भी सौदा कर लेता हूं. कविवर्य असं म्हणतात की एवढ्या छोट्या आयुष्यात खूप काही हवं असतं, एवढ्या छोट्या आयुष्यात खूप काही हवं असतं, पण हवं तेच मिळत नसतं, आणि हवं तेच मिळालं तरी खूप काही कमी असतं. चांदण्यांनी भरलेल्या आकाशात आपला आभाळ नेहमी रिकामाच असतं, दुसऱ्यांच्याकडेच बघत असतो आपण. 91 साली मॅडम मी माझी जुनी फियाट विकून मारुती गाडी घेतली. आता मारुती गाडी नवरा बायको 2 मुलांसाठी अगदी योग्य होती. मारुती पांढऱ्या कलरची डिलक्स AC गाडी. घरी जेव्हा गाडी आली तेव्हा मग मस्त हार घातला, नारळ फोडला वगैरे, आणि पेढे घेऊन गेलो होतो, आणि शेजाऱ्या बाजारानं बोलावून पेढे दिले. त्यांना कळल्याशिवाय काय मजा ना की पालिशाने नवीन गाडी घेतली आहे म्हणून. त्यांना कळणं आधी आवश्यक आहे. त्यांना कळून चुकलं, सगळं झालं, घरी आनंदोत्सव होता. 15 महिने चांगलं चाललं अजित. 16व्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सगळ्यात आधी त्या गाडीला काही झालं नाही. देवाच्या कृपेनं आमची शरीरयष्टी अशीची अशीच होती, कोणी काही कोणाचं वजन जास्त काही वाढलं नाही. अजून देवाची कृपा इतकी मोठी की आम्ही 4चे 4च राहिलो. हो हो, देवाची कृपा लागते त्यात. आणि गाडीला काही झालं नाही. पण एवढं सगळं जैसे ते परिस्थिती असून सुद्धा मला ती गाडी छोटी वाटू लागली, कारण की मी 3ऱ्या मजल्यावर राहत होतो. 2ऱ्या मजल्यावर जे मिस्टर देशपांडे राहत होते त्यांनी 16व्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होंडा सिटी आणून उभी केली. माझी आवश्यकता मारुतीमध्ये भागत होती, पण त्यांची होंडा सिटी बघून माझ्या अपेक्षा ज्या आहेत ते विनाकारण वाढल्या. होंडा सिटी पासून मर्सिडीजपर्यंत जरी गेलो आपण तर मर्सिडीजचा सेल्समॅन सुद्धा 50 लाखाची गाडी विकत असताना, किल्ली हातात देताना ही खात्री देत नाही की ह्या गाडीतून तुम्ही दिवसभर फिरलात तर तुम्हाला रात्री शांत झोप येईल. खात्री देतो का? नाही देत. इथे जे समाधान जे पाहिजे मनाला, ते समाधान मिळवण्यासाठी ज्या कार्यामध्ये आपण मग्न राहायला पाहिजे ते कार्य जर आपण करत नसलो तर शांत झोप कशी येणार? स्वप्न रंगवण्यात काही अडचण नाहीये,
परंतु स्वप्न रंगवताना इथे समाधान जे आहे ते आधी मिळवणं फार आवश्यक आहे. रोटरीमध्ये मी 34 वर्षामध्ये रोटरीमध्ये हे शिकलो आहे. म्हणजे ज्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं होतं, सेंट मिराज इंग्लिश मीडियम स्कूल म्हणून साधू वासवानी चौकात स्टेशनच्या तिथे जी शाळा आहे त्या शाळेचा मी विद्यार्थी आहे. आमचे जे शाळेचे संस्थापक आहेत साधू वासवानी, त्यांचा पुतळा लागला आहे त्या चौकामध्ये आणि चारी बाजूला सुविचार लिहिलेला आहे. त्यातला एक सुविचार अतिशय साधा सरळ सोपा आहे. आपणास सुख हवे आहे का, प्रश्न आणि उत्तर, इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा. एकदम सिंपल लॉजिक दिलेलं आहे त्यांनी. या विषयाची एक सुंदर शायरी एका शायरजीने सांगितली आहे की अपना गम लेके कहीं और न जाया जाए, अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर की बिक्री हुई चीजों को सजाया जाए. प्रत्येकाच्या घरामध्ये सुखदुःखाच्या गोष्टी असतातच. अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर की बिक्री हुई चीजों को सजाया जाए, जिन चिरागों को हवाओं का कोई खौफ नहीं, उन चिरागों को हवाओं से बचाया जाए. हे जे करतायत ना रोटरी क्लब वाले, हे तिरळेपणाचं हे ऑपरेशन्स आहेत किंवा प्रोस्थेटिक लिम्स दिलेले आहेत, त्यांचा उल्लेख आहे. जिन चिरागों को हवाओं का कोई खौफ नहीं, लेस ब्लेस्ड चिल्ड्रन ऑफ गॉड. माझं नेहमी हे म्हणणं आहे की देवाची कृपा निश्चितच आपणावर जास्त झाली आहे. जागतिक लोकसंख्येचा विचार केला तर 50% पेक्षा जास्त लोकसंख्या अशी आहे की ज्यांना अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी सुद्धा सहज उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे जीवनामध्ये जे काही नाम, सन्मान, प्रतिष्ठा आपणास प्राप्त होते त्यामागची प्रमुख 3 कारणं अशी आहेत की आपण क्वालिफाईड आहोत. दुसरं कारण असं आहे की आपणासवर देवाची कृपा आहे. आणि तिसरं कारण असं आहे महत्वाचं की जेव्हा आपण समाजापुढे जातो आपल्या सर्व्हिसेस द्यायला, वकील वकिली करतो, डॉक्टर त्याचं काम करतो, इंजिनियर त्याचं काम करतो, जेव्हा आपण समाजापुढे जेव्हा जातो आपल्या सर्व्हिसेस द्यायला, तर समाजाने अतिशय खुल्या मनानं आपणास ॲक्सेप्ट केलेलं आहे. सो वी आर क्वालिफाईड, वी आर ब्लेस्ड चिल्ड्रन ऑफ गॉड अँड वी हॅव द ॲक्सेप्टन्स ऑफ द सोसायटी. या तिन्ही गोष्टींचा एकत्रितपणे विचार जर केला आणि त्याच्यावर ब्रेनस्टॉर्म केलं तर रॅशनल आउटकम ऑफ द थॉट प्रोसेस दिलीपची असा आहे की व्हॉट एव्हर आय एम टुडे इज बिकॉज ऑफ द एक्सेप्टन्स ऑफ द सोसायटी. इट इज माय अर्नेस्ट ड्युटी दॅट आय शुड बी गिव्हिंग समथिंग बॅक टू द सोसायटी. सोसायटीला मी काहीतरी परत देणं लागतो हे महत्वाचं आहे. आणि हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाहीये की मी सोसायटीला, समाजाला काहीतरी परत देणं लागतो, तोपर्यंत खरा आनंद आपल्या जीवनामध्ये येऊच शकत नाही. जे काय आहे ते मी सगळं मलाच पाहिजे, मीच संग्रह करणार आहे. म्हणजे एखाद्या मंत्रिमंडळामध्ये सगळी पदं माझ्याकडेच पाहिजे अशा प्रकारचा भाग झाला तो. तसं होत नाही ना. पण आयुष्यामध्ये आपल्यातलं थोडंसं सुख दुसऱ्यांना देण्याची जी पद्धती आहे ते खरं जीवनाचं अंतरंग आहे. आणि दुसऱ्याला थोडंसं देण्यासाठी काही बिल गेट्स, टाटा बिर्ला होणं काही आवश्यक नाही आहे. छोट्यात छोटा मनुष्य पण टाईम, एनर्जी, रिसोर्सेस, प्रोफेशनल एक्सपर्टीज आणि केव्हा तरी पैसे, ह्या गोष्टी देऊ शकतो आपण, निश्चित देऊ शकतो. विचार करा, प्रत्येक मनुष्य काही ना काही देऊ शकतो. परत एक उदाहरण लक्षात येतं अजित. 1 मिनिट, माझा थोडा क्रम चुकलाय, पण चुकला तर चुकला, काही हरकत नाही, कारण की ते फ्लोमध्येच होतं. ते इथे माझी ओळख करून अजितने करून दिली. तेव्हा सांगितलं की 4-5 भाषांमध्ये बोलतो वगैरे. तर एक 3-4 महिन्यापूर्वी मी गेलो होतो हिमाचल प्रदेशमध्ये, कसोली या गावी गेलो होतो. आमच्या रोटीचाच कार्यक्रम होता आणि तिथे 10व्या का 15व्या मिनिटाला श्रोत्यामधून एकाने सांगितलं, मी हिंदीमध्ये भाषण करत होतो, तर तुमच्या ओळखमध्ये सांगितलं की तुम्ही 4-5 भाषांमध्ये बोलता, तर थोडी झलक द्या ना त्याची. म्हणजे परीक्षाच घेतली त्यांनी. तर ती परीक्षा घेतली, त्यात मी उत्तीर्ण झालो. पण हे माझे सगळे मित्र जे आहेत, अजितपासनं तर सगळे रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे सगळे मित्र, त्यांच्यासाठी काही ओळी सांगणार आहे पटकन मी इथे. की परिचयातून जुळते ती मैत्री, परिचयातून जुळते ती मैत्री, विश्वासांना जपते ती मैत्री, दुःखात साथ मागते ती मैत्री, सुखात सहभागी असते ती मैत्री, आणि पापण्यातील अश्रूंना गोठवते ती खरी मैत्री. हे अजितदादा बरोबर आमची ती अशी खरी मैत्री झालेली आहे. इंग्रजीमध्ये असं म्हणतात की फ्रेंड्स आर अमेझिंग वेन दे आर न्यू, फ्रेंड्स आर अमेझिंग वेन दे आर न्यू, दे आर वंडरफुल वेन दे आर ट्रू, बट दे आर अ ट्रू ब्लेसिंग वेन दे आर लाईक ऑल ऑफ यू. गुजरातीमध्ये सुद्धा आहे, मस्त ओळी आहे 2 गुजरातीमध्ये, की लागणी तो हृदयना प्रेम ती હોય છે, लागणी तो हृदयना प्रेम ती હોય છે, થોડી ભીની તો થોડી કોરી હોય છે રંગીન પતંગ તો બધા પાસે,
હોય છે રંગીન પતંગ તો બધા પાસે, બહુ ઓછાની પાસે સ્નેહની ડોરી હોય છે. સ્નેહ ભાઈ છે. एंड लास्ट बट नॉट द लीस्ट, लोग मंजिल को मुश्किल समझते हैं. लोग मंजिल को मुश्किल समझते हैं, हम मुश्किल को मंजिल समझते हैं. बड़ा फर्क है लोगों में और हम में. बड़ा फर्क है लोगों में और हम में. लोग जिंदगी को दोस्त, हम दोस्तों को जिंदगी समझते हैं. ये दोस्ती कमाना भी अपने आप में एक आर्ट है. और ये दोस्ती कमाने के लिए एक खुला मन होना जरूरी है. तो अपने आप दोस्ती बनते जाती है. काही प्रोफेशनल रिलेशन नाही, कुठे काही बिझनेस संबंध नाही, कुठे काही नाही की शाळेत एकत्र होतं वगैरे, असं काही नाही. पण निखळ दोस्ती झाली आहे महेश. आणि ही दोस्ती वाढवण्यासाठी रोटरीने मोठा हातभार लावलेला आहे. मी मूळ विषयावर येतो परत की संवेदना. संवेदना ह्या तरल आणि उत्कट असणं आवश्यक आहे आणि हातांना देण्याची सवय लागणं आवश्यक आहे. संध्याकाळची वेळ असते, असा डिसेंबरचा थोडे थंडीचंच वातावरण. एक मनुष्य संध्याकाळी जरा वॉकवर जातो, असा टेकडीवर थोडा असा, आणि लवकर अंधार पडल्यामुळे त्याला काही ठेस लागते आणि तो का खड्ड्यात पडतो. आता खड्ड्यात पडल्यानंतर स्वाभाविकपणे त्या खड्ड्यातून बाहेर येण्याचा मनुष्य प्रयत्न करील, पण तो प्रयत्नच करत नाही. तो खड्ड्यात असाच, दोन्ही हाताची घडी, तोंडावर बोट असंच. दुसरे 4 जण तिथून जे जात असतात ते त्याला सांगतात, अरे बाबा तुला खड्ड्यातून बाहेर यायचं नाही का? नाहीतर गाळतून तू खड्ड्यामध्ये जर राहिला तर काही तुझं काही लक्षण काही खरं दिसत नाहीये. 3-4 जण तिथे येतात, बोलतात त्याशी, त्याला काही सांगतात, मार्गदर्शन करतात. खड्डा अशा साईजचा असतो की त्यातून पटकन बाहेर येण्यासारखं नसतं. तर तो मोठा दगड दिसतो ना तुला, तो मोठा दगड घे, एका बाजूला ठेव, त्याच्यावरती छोटा दगड ठेव, त्याच्यावरती तू उभा राहा आणि तुझा हात दे की आम्ही तुला ओढून काढतो. 3-4 जण ही गोष्ट सांगतात, पण तो काही लक्षच देत नाही. आणि तेव्हा आपले अजितदादा सुद्धा नेमके तिथूनच जाणार असतात, संध्याकाळच्या वॉकला जातात तिथे. आता हार्ड कोर रोटेरियन इतकी वर्ष रोटरीमध्ये घालवलेली त्यांनी. अजितचा स्वभाव असा आहे ना की जिथे कमी तिथे आम्ही, असा स्वभाव आहे. कोणत्याही कामासाठी नकार नाहीये, जेव्हाही सांगा तत्पर आहे तो. आणि ह्यासाठीच तो आमच्या इतका जवळचा मित्र सुद्धा झालेला आहे. अजित पोचतो तिथे आणि बघतो की एक मनुष्य खड्ड्यात आहे, 4 माणसं उभी राहिलेली तिथे. एका क्षणातच त्याच्या लक्षात येतं त्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघून की ह्याची स्वभाव वैशिष्ट्य अशी आहेत, ह्याला थोडा ॲटिट्यूड प्रॉब्लेम आहे. जे काही मार्गदर्शन ह्याला देण्यात येत आहे त्याच्यावर तो काही अंमलबजावणी करणार नाहीये. ह्याला वेगळ्या पद्धतीने हँडल केलं पाहिजे. जसं मी आधी म्हणालो की सुख आणि आनंद मिळवण्यासाठी ज्या दिशेला जाणं आवश्यक आहे त्या दिशेला जर आपण जाऊ शकलो नाही तर नैराश्यच येणार आहे ना आपल्याला. त्याविषयी शायरजीच्या 2 ओळी अशा आहेत कि सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, क्यों बार बार कश्तियां बदलते हो. मारुति से मर्सिडीज. सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, क्यों बार बार कश्तियां बदलते हो. दिशाओं को बदलो किनारे बदल जाएंगे. दिशा ही ठरवणं आवश्यक आहे ना की कोणत्या दिशेने गेलं तर आनंद मिळणार आहे. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवरची गोष्ट आहे. एक आजीबाई, वय वर्ष 70-72, केस पिकलेले, मळकी फाटकी साडी, 4 बांबू पत्रा वरती कडबा टाकून शेड केलेलं, जुनं गोंडपाट, काही जर्मनची भांडी, थंडीसाठी बचावासाठी एक काळी चादर, असा त्यांचा संसार. शेजारच्या बाजारच्या गावातील मुलं शिक्षणासाठी जेव्हा येत होती, एक 5-6 किलोमीटर सायकल चालवून यायची मुलं, सायकल स्टँडवर लावायची आणि रेल्वेनं पुढे प्रवास करायची. असा दिनक्रम चालू होता. महिन्याचं भाडं किती गौरव? महिन्याचं भाडं 30 रुपये. एकदा संध्याकाळी जेव्हा मुलं सायकल घेऊन निघतात तिथून घरी जाण्यासाठी आणि सायकलीच्या हँडलला जेवणाचा डबा लावतात, तेव्हा आजीबाई एका मुलाला हाक मारतात, अरे बाळा ऐकतोस का? काय नाव तुझं? तो म्हणतो अमित. कुठल्या गावचा? ह्या गावचा.
2-3 हे प्रश्न झाल्यानंतर कैचा प्रश्न विचारतात, महत्त्वाचा प्रश्न विचारतात की तुझ्या जेवणाच्या डब्यामध्ये काही शिल्लक आहे का. क्षणभर त्याला काही उत्तरच देता येत नाही, तरी थोडं धीर करतो आणि तो उत्तर देतो, नाही आजीबाई, डब्यात माझ्या काही शिल्लक नाही. नेहमी स्मित हास्य असणारा आजीबाईंचा चेहरा थोडा ओशाळलेला होतो, तरी हास्य करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला सांगतात, बाळा, जेव्हा काही तुझ्या डब्यात शिल्लक असेल तर ते टाकून देण्यापेक्षा मला देत जा, माझ्या उपयोगात येईल. मुलगा घरी जातो, घरी जाऊन आईंना सांगतो की हे असं असं घडलं सायकल स्टँडवर. आई पटकन त्याला सांगते की उद्या तुझ्या जेवणाच्या डब्यामध्ये मी 2 पोळी जास्त देते. बाबाजी आतल्या खोलीमध्ये बसलेले असतात, ते तिथूनच सांगतात, भाजी पण दे आणि तू स्टेशनवर गेल्या गेल्या त्यांना दे आधी, म्हणजे त्यांचं ताजं खाऊन होईल. नॉर्मली आपण बघतो दिलीपभाई की आपल्या भगिनी जी आहेत त्या संवेदना पटकन एक्सप्रेस करतात. पुरुष मंडळी एक्सप्रेस करायला कदाचित थोडा वेळ लागतो त्यांना, बरोबर आहे ना. तर हा करतो तसा मुलगा, पोळ्या देतो आजीबाईंना आणि भाजी देतो आणि आजीबाईंना सांगतो खाऊन घ्या आणि मग जातो तो शिक्षणासाठी. दुपारच्या सुट्टीमध्ये जेव्हा जेवण असतं, एक मित्र एकत्र बसतात, तेव्हा त्यांना हा तो किस्सा सांगतो अमित. तर प्रत्येकजण त्यांच्या डब्यातील काही ना काही पदार्थ काढून तो अमितचा 3 कप्प्याचा डबा जो आहे तो पूर्णपणे परत संध्याकाळी भरलेला असतो. अमितची कॉलर टाईट. अमित संध्याकाळी जेव्हा स्टँडवर येतो तेव्हा आजीबाईंना सांगतो, आजीबाई हा घ्या डबा. आजीबाई डबा घेतात आणि बघतात की सगळे 5-6 वेगवेगळे पदार्थ आहेत त्या 3 कप्प्यामध्ये. त्यांच्या लक्षात येतं की अमित आणि अमितच्या मित्रांनी हे सगळं घडवून आणलं असेल. ते म्हणतात, थांब अमित जरा 2 मिनिटं. एक पोळी घेतात, छोटे तुकडे करतात, दूरवर असं मैदानावर जाऊन पसरतात आणि एका वाटीमध्ये पाणी ठेवतात. चिमण्या येतात, चिमण्या पोळीचा तुकडा खातात, पाणी पितात. त्यातल्या काही चिमण्या चोचीमध्ये तुकडा पकडून फरकन उडून सुद्धा जातात. तेव्हा आजीबाई त्याला अमितला म्हणतात, अमित, हे खरं जीवनाचं अंतरंग आहे. आपण सुखासाठी 10 दिशा आपण फिरतो, प्रयत्न करतो, आयुष्यभर आपण हे सगळं करत असतो. पण सुखाची खरी गुरुकिल्ली कशात आहे की आपल्यातलं थोडंसं सुख दुसऱ्यांना देण्यासाठी. तुझ्यातलं थोडंसं सुख तू मला दिलं, मी चिमण्यांसाठी दिलं, चिमण्यांनी त्यांच्या भुकेला पिल्लासाठी घेऊन गेले आणि ते सगळे आनंदी झाले. मुलगा मोठा होतो, जॉब लागतो, नोकरी लागते. आजीबाईंना पेढा देण्यासाठी येतो, पेढा भरवतो, आजीबाई अर्धा पेढा त्याला भरवतात आणि वारे बाळा, तू माझी आठवण ठेवलीस आजीबाईची, फार बरं वाटलं मला. आणि त्यामुळे तुला मी माझ्या मनातील जी सल आहे, जी गोष्ट मी कोणाला आधी सांगितली नाही, ती तुझ्यासमोर आज व्यक्त करण्याची माझी इच्छा आहे. म्हणजे माझ्या पोटचं पोर महालक्ष्मीचे दर्शन घडवून आणतो, महालक्ष्मीजीचे दर्शन घडवून आणतो म्हणून कोल्हापूरला घेऊन आला होता आणि इथल्या प्लॅटफॉर्मवर मला सोडून गेला. कोणत्या थरापर्यंत संवेदना गेलेल्या आहेत. आपण कौन बनेगा करोडपती पाहिला असेल, त्यात सुद्धा ह्याच्यावर एपिसोड झाला होता की तिथे वृद्धाश्रमामध्ये किंवा ओल्ड एज होममध्ये जागा नाही म्हणून मुलगा स्वतःच्या वडिलांना तिथे बाहेर दारात सोडून जातो. कुठे चाललाय आपण, कुठे चाललोय? आणि हे प्रत्येक मनुष्य म्हणतो, मी काय करू शकतो, मी काय करू शकतो, म्हणजे मी संवेदनशील होऊ शकतो. एवढं एक उत्तर त्याचं होऊ शकतं, बाकी काय होऊ शकतं. तर संवेदनशील होणं हेच महत्वाचं आहे आणि हेच खरं म्हणजे यश त्यातच आहे किंवा सुख त्यातच आहे असं आपण म्हणू शकू. म्हणजे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी आणि शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत, त्यांना मी नेहमी हेच सांगतो की उत्तुंग भरारी तुम्ही घेण्याचा प्रयत्न करता, हायली एज्युकेटेड टेक्नोक्रेट्स, इंजिनियर, डॉक्टर्स तुम्ही व्हा, परंतु आपल्या देशाला पुढे एक अतिशय संवेदनशील नेतृत्वाची आवश्यकता आहे. आपला देश आज अशा स्टेजवर आलेला आहे की जगातील सर्वात तरुण देश म्हणून पुढच्या 2-5 वर्षामध्ये आपण ओळखले जाणार आहोत. पण फक्त क्वालिफिकेशन असून की सर्वात तरुण देश आहेत आणि अतिशय क्वालिफाईड नवीन पिढी आहे, त्यातून सगळ्या गोष्टी होणार नाहीयेत. त्याच्यासोबत एक संवेदनशील व्यक्तिमत्व
हे घडवण्याचं शिक्षण संस्थांकडे म्हणजे कार्य आलेलं आहे. ते आज युरोपियन कंट्रीजमध्ये आणि तिथे सगळ्या ठिकाणी रेग्युलर क्युरिक्युलममध्ये कॅरेक्टर बिल्डिंग हा विषय त्यांनी घेतलेला आहे, जसा आपल्याकडे घेतला जाणं आवश्यक आहे. मी जसा विषय मांडला होता आधी की सामाजिक विषमता, त्यातून निर्माण होणारी सामाजिक असुरक्षितता, संचय करण्याची वृत्ती आहे, त्यातून गमावलेली संवेदनशीलता, ह्याचं अतिशय नीट ऑब्झर्वेशन केलं होतं महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. आणि ते म्हणाले की मनुष्य मुळात निसर्गाच्या नियमामध्ये विश्वास ठेवणारा आहे, ईश्वरामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवणारा आहे, परंतु ही जी काही 7 सामाजिक पातके आहेत की जेणेकरून मनुष्य निसर्गाच्या नियमाच्या विरोधात वागत चाललेला आहे. तर 7 सामाजिक पातके कोणती? पटकन मी सांगतो, डिटेलमध्ये जात नाहीये. पहिलं, तत्वहीन राजकारण. दुसरं, विज्ञान शिक्षण क्षेत्रात आढळणारा चारित्र्याचा अभाव, विज्ञानाची मानवनिरपेक्षता, आनंद संपादनात आढळणारा विवेकाचा अभाव, व्यापार उद्योगात सचोटीचा अभाव, त्यागाशिवाय केलेली उपासना. अशी 7 सामाजिक पातके ही महात्मा गांधींनी सांगितली होती. ती आजही तशाच प्रकारे एक राहिलं, त्यातलं परिश्रमाशिवाय प्राप्त सदनता. या मागील 20-30 वर्षामध्ये ही गोष्ट आपण फार बघतोय की परिश्रम कमी आणि सदन जास्त झालेली आहेत मंडळी, काही पण विशेष कारण असो. तर ही 7 सामाजिक पातके जी आहेत त्यातून मनुष्य बाहेर निघू शकत नाहीये, त्याचा गोंधळ होतोय. ह्या गरजा सगळ्या पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावं की संवेदनशील मन ठेवावं, तसं होत नाही. आणि तिथे खरी अडचण होत चालली आहे. आणि जीवनाविषयी सुद्धा आपण इतके बेफिकर होत चाललोय. आता हा पॅन्डेमिक जो कोविडचा आता येऊन गेला, त्यात मोठा धडा आपणास मिळाला आहे की जीवन आपलं हे किती अनिश्चित आहे. कोणी अमरपट्टा घेऊन आलं नाहीये. आणि कोविडच्या हा मागील 2-3 वर्षामध्ये चांगले अनुभव आले, म्हणजे चांगले म्हणजे मोठे अनुभव आले की अतिशय जवळची कोणी व्यक्ती गेली आहे पण आपल्याला चेहरा सुद्धा बघण्याचं संधी मिळाली नाही. कोविडनी किती शिकवण दिली आपणास, पण तरी आपण सुधारण्याच्या मार्गावर आहोत की नाही आहोत हा प्रश्न आपण आपला स्वतःलाच विचारणं आवश्यक होऊन जातं. मी काय मॅडम माहिती का, आता ती मॅच 8:30 वाजता आहे आणि तो 8 वाजेपर्यंत खड्ड्यात राहणार आहे. मॅडम तो 8 वाजेपर्यंत खड्ड्यातच राहणार आहे, कारण की असं ठरलंय. हा नाही की आता आज एवढे श्रोते संगमनेरकर इतक्या मोठ्या संख्येने तो उपस्थित आहेत, खड्ड्यात तो बाहेर निघाल्याशिवाय कोणी इथनं जाणार नाहीये ही खात्री करून घेतोय मी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आपल्या संगमनेरकरांसाठी. बेसिकली अहो मागच्या वेळी मॅडम मला आठवतंय इथे ऑडियन्समध्ये तिथे प्रेक्षागृहामध्ये बसायला जागा नव्हती, मंडळी स्टेजवर येऊन सगळे बसले होते श्रोते. इतक्या प्रकारचा चांगला प्रतिसाद मला मिळालेला आहे. तर मी त्या विषयावर येतो परत की जीवनाविषयी आपण अतिशय बेफिक्र झालेलो आहोत. मनुष्य जन्म जो आहे आपला हा खरोखर आपले जे संचित कर्म जे आहेत त्याच्यातूनच मनुष्य जन्म आपणास मिळाला आहे. कोणी म्हणेल की पुनर्जन्माची प्रथा सुद्धा आहे, पण पुनर्जन्म हा मनुष्याचा जन्म मिळेल कशावरून? म्हणून मी म्हणतो की जिंदगी ना मिलेगी दोबारा हे जे शीर्षक दिलंय त्यासाठीच सुंदर काही ओळी आहेत शायरजीच्या, त्या मी तुमच्या समोर सादर करतो की ये जिंदगी आज जो तुम्हारे बदन की छोटी बड़ी नसों में मचल रही है, ये जिंदगी आज जो तुम्हारे बदन की छोटी बड़ी नसों में मचल रही है, तुम्हारे पैरों से चल रही है, तुम्हारी आवाज में गले से निकल रही है, तुम्हारे लफ्जों में ढल रही है. ये जिंदगी न जाने कितनी सदियों से यूं ही शक्लें बदलती रही है. बदलती शक्लों में बदलते जिस्मों में चलता फिरता ये एक शरारा जो कि इस घड़ी नाम है तुम्हारा. इसी सारी चहल पहल है, इसी से रोशन है हर नजारा. सितारे तोड़ो या घर बसाओ, अलम उठाओ या सर झुकाओ, तुम्हारी आंखों की रोशनी तक है खेल सारा. ये खेल होगा नहीं दोबारा, जिंदगी ना मिलेगी दोबारा. हम सब जानते हैं, समझते हैं कि जिंदगी दोबारा मिलने वाली नहीं है, फिर भी हमारी जो चाल है
जिस तरह से हम चलते हैं, हम तो ऐसे चलते हैं जैसे कल सुबह का सूरज हम देखने ही वाले हैं। रात में जब हम निद्रावस्था में होते हैं तब इस इत्मीनान से हम सोते हैं कि सुबह को तो मैं उठने ही वाला हूं। ये गारंटी कहां से आती है? मुझे नहीं पता कहां से आती है गारंटी। मैं तो इस मौके के लिए रेडी हूं कि कभी भी अपनी जो है ट्यूबलाइट का चौक उड़ने वाला है, क्योंकि कोई अमरबट्टा लेकर नहीं आया, कोई अमरबट्टा लेकर नहीं आया। वो शायर जी ऐसा कहते हैं कि दिए से न पूछो बाकी तेल कितना है, दिए से न पूछो बाकी तेल कितना है, सांसों से न पूछो बाकी खेल कितना है, पूछो उस कफन में सोए हुए इंसान को कि जिंदगी में गम और कफन में चैन कितना है। कितनी विरोधाभास है। जिंदगी में चैन होना चाहिए और कफन में जाते समय तकलीफ होनी चाहिए, इधर उल्टा है। आगे चलकर वो ये कहता है कि यहां कोई किसी को दिल नहीं देता, यहां कोई किसी को दिल नहीं देता, पेड़ भी सूखे पत्ते गिरा देता है। हम अच्छी तरह वाकिफ है दुनिया के रिवाजों से कि जब रुक जाए सांस तो कोई अपना ही आकर जला देता है। कोई रुकता नहीं है किसके लिए। और हम अहम में रहते हैं, हम ईगो में रहते हैं की हम तो ऐसा है, हम ऐसा है। अगदी जुन्या काळातील तो वक्त सिनेमा आठवतो बलराज साहनीचा, दिलीप जी, मेरा एक बच्चा वकील बनेगा, एक बच्चा डॉक्टर बनेगा, आणि भूकंप होतो आणि त्याच रात्री सगळं पूर्ण फॅमिली तितर बितर। तो शायर असं म्हणतो कि जब जन्म लिया है तो सिर्फ सांसें मत लीजिए, जब जन्म लिया है तो सिर्फ सांसें मत लीजिए, जीने का शौक भी रखिए। शमशान ऐसे लोगों की राख से भरा पड़ा है जो समझते थे कि उनके बिना दुनिया नहीं चल सकती। कोणासाठी काही थांबले का कधी आयुष्यामध्ये? 2 महिने गेले, 4 महिने गेले, सगळं आपण विसरत जातो। पुढे तो शायर असं म्हणतो की लाखों कमा लिए आपने रुपए हीरे मोती, लाखों कमा लिए आपने रुपए हीरे मोती, पर यह मत भूलना कि कफन को जेब नहीं होती। एटीएम नहीं है, बैंक ट्रान्सफर नहीं है, काहीच घेऊन जाता येत नाही। तुम्हाला माहिती आहे का सर, स्वर्गात सुद्धा रोटरी क्लब आहे, हे माहिती आहे तुम्हाला? हो, 1947 साली स्थापन झाला होता। जेव्हा पॉल हॅरिस जेव्हा निधन पावले, लगेच त्यांनी इथे पृथ्वीवर जी त्यांनी मोहीम सुरू केली होती 1905 साली, 1947 साली त्यांनी स्वर्गात सुद्धा रोटरी क्लब सुरू केला। आणि त्या रोटरी क्लबचं नाव आहे रोटरी क्लब हेवन इलीट, रोटरी क्लब ऑफ हेवन इलीट। अतिशय सुंदर क्लब आहे। आता त्यांचं प्लॅटिनम जुबली वर्ष आहे, 75वं वर्ष आहे, 75वं वर्ष आता त्यांच्या क्लबचं चालू आहे। आता माझं वय सुद्धा साधारण आता 9 जानेवारीला मी 65 वय होईल माझं, त्यामुळे माझे काही मित्र तिथे आहेत स्वर्गात। कधीतरी स्वप्नात येतात, फोन करतात, कसं चाललंय काय चाललंय, तर आमचं ते नेहमीचं रडगाणं, ते काय मेंबर्सची उपस्थिती कमी आहे, असं आहे तसं आहे, वेळेवर फी येत नाही, जेवण ठेवल्याशिवाय मेंबर येत नाही। माझं नेहमीचं रडगाणं मी सुरू करतो आणि ते जे गृहस्थ माझे मित्र जे आहेत वरती ते मजेत असतात, ते म्हणजे आमच्याकडे मस्त चाललंय, अगदी फुल अटेंडन्स असतो स्वर्गाच्या मीटिंगमध्ये, सगळे मजेत आहेत। ते स्वर्गीय सौंदर्य हे ते सगळ्या गोष्टी फार मजा आहे। आणि हे 5-10 मिनिटं गप्पा मारल्यानंतर मग मुख्य गोष्टीवर येतात ते म्हणजे पुढच्या शुक्रवारी आमची जी साप्ताहिक सभा आहे त्या साप्ताहिक सभेसाठी आमच्याकडे वक्ता नाहीये। आणि मला असं कळलंय की मोहन तू चांगली शायरी करतोस, फक्त विचार करा, फक्त हा विचार मनात आला तरी किती गोंधळ होऊ शकतो। पण ही सत्य परिस्थिती आहे ना सर, केव्हाही जन्म झाला आहे तर मृत्यू अटळ आहे, त्याबद्दल काही शंकाच नाहीये, त्यामुळे केव्हाही घडू शकतो। एक गृहस्थ वयवर्ष 88 स्वर्गात पोचतात। आता तुम्ही विचारा मला स्वर्गातच कशावरनं पोचतात, कारण की आमच्याकडे रोटरीमध्ये असं म्हणतात की जे दानशूर व्यक्तिमत्व जे आहे त्याला स्वर्गात जाण्याचा पासवर्ड मिळतो। त्यामुळे ह्या प्रोजेक्टसाठी सुद्धा आपण अतिशय मनपूर्वक तुम्हाला जे काही दान देण्याची इच्छा असेल ते तुम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करा। स्वर्गात जाण्याचा पासवर्ड हा नक्की मिळणार आहे। तर हे गृहस्थ तिथे स्वर्गात पोचतात। स्वर्गात पोचल्यानंतर पहिले 4 दिवस इतके मजेत असतात, ती मेजवानी, ते जेवण, ते स्वर्गीय सौंदर्य, ते संगीत नृत्य, ह्याचा मनसोक्त आनंद घेतात पहिले 4 दिवस। बरं का अजित, 4 दिवस फार आनंद घेतात। आणि 5व्या दिवशी सकाळी स्वर्गाच्या प्रमुख द्वाराच्या इथे जिन्यावर बसलेले
चेहरा चिंतित त्यांचा आणि विचारमग्न. त्यांचे मित्र मनोहरपंत जाऊन त्यांना विचारतात, का हो कालपर्यंत तुम्ही एवढे मजेत होता, आज काय झालं? नाही नाही म्हणे, मी असाच विचार करत होतो. अरे काय विचार करत होता? म्हणे मी असा विचार करत होतो की मी पृथ्वीवर असताना माझ्या हातून एक चूक झाली. काय चूक झाली? 20 वर्षापूर्वी जेव्हा माझं वय वर्ष 68 होतं, माझ्या व्यावहारिक सगळ्या ज्या जबाबदारी आहेत त्या पार पडल्या, त्या मुलं मोठी झाली होती, नातवंड अंगाखांद्यावर खेळत होती, माझं सगळं काम झालं होतं. आणि त्यावेळेस माझ्या हातून एक चूक झाली. चूक अशी झाली की मी बाबा रामदेवजीचं प्रवचन ऐकलं. आता ह्यात काय चूक झाली ना? बाबा रामदेवजीचं प्रवचन ऐकलं नाही नाही म्हणे, तिथेच खरं चूक झाली. त्यांचं प्रभावी व्याख्यान ते प्रवचन होतं आणि त्यांचं ते व्याख्यान ऐकल्यानंतर मी इतका प्रेरित झालो, योगा वगैरे हे ते प्राणायाम सगळ्या गोष्टी करू लागलो. खाण्यापिण्याची पथ्य पाळायला सुरुवात केली, सकाळचा वॉक संध्याकाळचा वॉक सुरू केलं आणि माझं जीवन इतकं व्यवस्थित झालं की माझा पृथ्वीवरचा जो स्टे आहे तो 20 वर्ष म्हणजे 68 ते 88 हे 20 वर्ष मी अजून जगलो. पण आज मी विचार करतो आहे की ह्या 20 वर्षामध्ये नेमकं मी केलं काय? तर त्याचं काही उत्तर मला काही मिळत नाहीये. 20 वर्षात नेमकं केलं काय? फक्त जगलो, पण नेमकं काय कन्स्ट्रक्टिव्ह काय केलं तर त्याचं उत्तर मिळत नाही. म्हणून माझ्या मनामध्ये असा विचार आला आहे की माझ्या हातून ही चूक घडली. बाबा रामदेवजीच्या इफेक्टमध्ये मी जर फसलो नसतो आणि माझी नेहमीची जीवनशैली आहे त्याप्रमाणे मी जर चाललो असतो तर 72-73 हे ॲव्हरेज भारतीयांचे वय आहे, तेव्हा माझी विकेट उडाली असती. दानशूर तर मी होतोच, डायरेक्ट स्वर्गात आलो असतो. आता विचार करा मनोहरपंत की 72व्या वर्षी स्वर्गात येऊन मी किती जास्त मजा केली असती आता 88 वर्षात येण्यापेक्षा. स्वर्गात जाऊन सुद्धा मनुष्य जर आनंदी होऊ शकत नसेल, स्वर्गात गेल्यानंतर सुद्धा जर आपल्याला आनंद मिळत नसेल तर आपण अतिशय साधारण जनसामान्य व्यक्तिमत्व आहोत. आपण आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमधून जर इथे आनंद मिळणार असेल तर त्या छोट्या गोष्टीमध्ये आपण सहभागी का होत नाही? अतिशय छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सहभागी होऊ शकतो. संत्री विकताना आजीबाई सांगतात की संत्री गोड आहेत, 80 रुपये किलो, घेऊन जा. तो घेऊन जातो, घेतो, पटकन एक संत्र सोलतो, एक फोड खातो. का आजीबाई तुम्ही म्हणाला गोड आहे, हे तर आंबट आहे, आणि ते संत्र आजीबाईंच्या हातात देऊन पुढे जातो. असं 3-4 वेळा करतो. शेजारी दुसऱ्या ज्या आजीबाई असतात ते म्हणतात काय वेडा का खोडा हा पोरगा, संत्री इतकी छान आहेत, गोड आहेत, पण ते आंबट आहे म्हणून परत तुमच्या हातात देऊन जातो. नाही नाही, तो स्वतःला शाणा समजतो जास्त. त्याला असं वाटतं की ह्या मागेच्या काळामध्ये आजीबाई संत्री स्वतः कुठं खात असणार, त्यामुळे आंबट आहे असं सांगून ते गोड सत्व सुद्धा मी आजीबाईच्या हातात देतो, सोललेलं म्हणजे ती खाऊ शकेल म्हणून. आजीबाई म्हणते हा विचार त्याचा आहे, पण त्याच्याही पलीकडचा विचार मी केलेला आहे. मी वजन करताना 2 संत्री त्याच्या पारड्यामध्ये जास्त टाकलेली आहेत, हे त्याला कुठं माहिती आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद, ह्याच महत्वाच्या गोष्टी. एक इंजिनियर त्याची आहे ना मर्सिडीज गाडी घेऊन जातो, नवीन गाडी घेतलेली रुबाबात, आणि एका बगीच्याच्या तिथनं जात असताना एक दगड येतो बिरबिरत आणि डावीकडच्या दारावर खोच पडते. अगदी तळमळ होते त्याची, तर एकदम तापून जातो. तो बघतो इथे तिथे त्याला एक मुलगा दिसतो. तो जातो त्या मुलाकडं बागेच्या तिथे. त्या मुलाला विचारतो तू दगड मारलास का? हा. तो म्हणे हो. घाबरलेला असतो तो. त्या शेजारी एक दुसरं व्हीलचेअर असते आणि त्या व्हीलचेअरवरनं एक दुसरा लहान मुलगा खाली पडलेला असतो आणि त्याला इथे जखम झालेली असते, पायाला थोडं रक्त येत असतं. तो म्हणतो माझा मुलगा हा विकलांग आहे, चॅलेंज मुलगा आहे माझा भाऊ, ह्याला मी बागेत फिरवण्यासाठी आणलं होतं, पण हा व्हीलचेअरवरनं पडला आणि त्याला जखम झाली इथे. मी अनेक जणांना हात केला मदतीसाठी, पण कोणी थांबलं नाही. शेवटी मला नाईलाजानं हा दगड भिरकावा लागला, तो तुमच्या दाराला लागला, पण तुम्ही आलात इथपर्यंत. पटकन त्याचा जो सगळा ताण जो आहे त्या माणसाचा निघून जातो. तो त्या जखमीकडे बघतो, त्याला लक्षात येतं की इमिजिएट मेडिकल ट्रीटमेंटची आवश्यकता लागणार नाहीये. त्या मुलाला उचलून व्हीलचेअरवर बसवतो आणि त्यांना मुख्य मार्गावर तो निघतो. जेव्हा तो परत स्वतःच्या गाडीकडे जेव्हा जातो तेव्हा ती डाव्या दरवाजाला जी खोच पडलेली आहे, जे डेंट पडलेलं आहे,
तो मनाशी निश्चय करतो की हा जो डेंट आहे मी असाच ठेवणार आहे, हा डेंट मी काढणार नाहीये, रिपेअर करणार नाहीये, कारण की देवाच्याकडून केव्हा असा बिरबीडचा दगड एखादा माझ्या आयुष्यामध्ये आला तर त्याची मला आठवण राहायला पाहिजे, मी माझ्या मस्तीमध्ये फक्त चालता कामा नये म्हणून. ही आठवण ठेवण्यासाठी तो डेंट असेच ठेवतो. बंधू भगिनींनो, ह्या सगळ्या साध्या साध्या गोष्टी मी मांडल्या आहेत. तुम्हाला वाटेल की मोहनबाईंनी काय नवीन गोष्ट सांगितली, काही नवीन गोष्ट सांगितली नाहीये, तुमच्या माझ्या मनातलीच गोष्ट सांगितली. एका ज्येष्ठ कवींची एक कविता सांगतो आणि मला वाटतं मग मी थांबतो. हां हां नाही दिलीप भाई, असं मी थांबतो असं एकूण 3 वेळा म्हणतो. त्यातली ही पहिली वेळ आहे. असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे होत. असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे होत. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग त्याला मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे होत. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना. संकटासी मग सांगावे आता ये बेहतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे होत. करुणी जावे असेही काही, करुणी जावे असेही काही, दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा घेताना. स्वर कठोरच्या काळाचाही, स्वर कठोरच्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. थँक्यू. तर अजित प्रयत्न करतो, त्या मित्राला सांगतो, अरे बाबा तू ये ना बाहेर, तो मोठा दगड घे, छोटा दगड, त्याच्यावरती उभा राहा, तुझा हात दे, मी तुला ओढून काढतो. तर ते 4 जण जे तिथे आहेत ते आपसामध्ये कुजबूज करू लागतात की का हो अजितदादा, आम्ही हेच सांगत होतो की तुम्ही नवीन काय सांगताय. अजितदादा म्हणतात, तुमचं झाला प्रयत्न, तो आला खड्ड्यातनं बाहेर नाही, आता मी प्रयत्न करतो, मला प्रयत्न करू द्या ना. सगळ्या काय झालं माहिती का, सगळ्यांना असं वाटतं की गुगलमध्ये सर्च केलं की सगळी माहिती मिळते आणि सगळं शिक्षण आपलं होऊन जातं. पण काही गोष्टी अनुभवानं कळतात ना, हे कुठं माहीत असतं ना. तर काही अनुभवाची लोकं असतात, काही अनुभव असतात पाठीशी. प्रत्येक गोष्टीचं उत्तर गुगल देऊ शकत नाही, हे खरं ना. येस, मुलांनी सुद्धा होकार दिला, त्यामुळे मला फार बरं वाटलं. अजित म्हणतो, लक्ष दे इथे, तो मोठा दगड घे, त्याच्यावरती छोटा दगड ठेव, छोट्या दगडावरती तू उभा राहा, अँड नाव दॅर इज अ ट्विस्ट इन द टेल. सगळेजण म्हणाले असतात की तुझा हात दे, आम्ही तुला ओढून काढतो. पण तो मनुष्य खड्ड्यात आहे, त्याला त्याच्या जन्मापासून अशी शिकवण दिलेली असते की कधी कोणी काही मागितले तर द्यायचं नसतं. आता खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी जर हात मागतायत तरी सुद्धा तो देत नाही, कारण की त्याच्या हातांना देण्याची सवयच नसते ना. आता ज्यांच्या हातांना देण्याची सवय त्यांना लक्षात येतं की ह्याचा हा ॲटिट्यूड प्रॉब्लेम आहे. सो द ट्विस्ट इज, मोठा दगड, छोटा दगड, त्याच्यावरती तू उभा राहा. आणि अजित म्हणतो, हा माझा हात घे, माझा हात घे म्हणल्यानंतर तो खड्ड्यातला मनुष्य पटकन ह्याचा हात घेतो, उडी मारून बाहेर येतो, त्याला धन्यवाद पण म्हणत नाही आणि तिथनं रफू चक्कर होऊन जातो. मॉरल ऑफ द स्टोरी इज, आपल्या हातांना देण्याची सवय जितक्या लवकर लागेल तितकं आवश्यक आहे, क्योंकि जिंदगी ना मिलेगी 2 बार. थँक्यू.